श्री गजानन महात्म्य अध्याय 6. मक्याची कणसे आणि मधमाशांचा अद्भुत चमत्कार. गणगण गणात पोते. नमस्कार भक्त हो. आज आपण श्री गजानन महात्म्यातील 6व्या अध्यायातील एक अत्यंत अद्भुत आणि भक्तिभाव जागवणारी कथा जाणून घेणार आहोत. या कथेतून आपल्याला समजते की संत हे केवळ मानव नसून सृष्टीतील प्रत्येक जीव त्यांच्या आज्ञेत असतो. त्यांच्या अंतःकरणात सर्व प्राणिमात्राबद्दल अपार प्रेम असते. चला भक्तिभावाने या दिव्य कथेला सुरुवात करूया. शेगावमध्ये एके दिवशी श्री गजानन महाराज आपले परमभक्त बंकटलाल यांच्या घरी विराजमान होते. घरातील वातावरण अत्यंत आनंदमय होते. अनेक भक्त महाराजांच्या दर्शनासाठी येत होते. महाराज मात्र नेहमीप्रमाणे शांत, प्रसन्न आणि समाधी अवस्थेत बसले होते. तेवढ्यात बंकटलाल महाराजांना नम्रपणे म्हणाले, महाराज, आज आपण शेतात मक्याची कणसे चांगली तयार झाली आहेत. आपण सर्वजण शेतात जाऊन भाजलेल्या कणसांचा आस्वाद घेऊया. आपणही आमच्यासोबत चला. महाराजांनी हलके स्मित केले. त्यांचा तो मूक होकार मिळताच बंकटलाल अत्यंत आनंदित झाले. त्यांच्यासोबत गावातील आणखी काही भक्तही निघाले. सर्वजण आनंदाने गप्पा मारत शेताच्या दिशेने चालू लागले. काही वेळात ते हिरव्यागार मक्याच्या शेतात पोहोचले. चोहीकडे डोलणारा मका, पिके, मंद वारा आणि निसर्गाचे रमणीय सौंदर्य पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले. बंकटलाल आणि इतर मक्याची कणसे तोडली. ती भाजण्यासाठी त्यांनी शेतातच एक शेकोटी पेटवली. थोड्याच वेळात आगीचा धूर वर जाऊ लागला. परंतु त्या धुरामुळे जवळच असलेल्या एका मोठ्या मधमाशांच्या मोहळाला धक्का बसला. क्षणात हजारो मधमाशा भयंकर आवाज करत बाहेर पडल्या. त्यांचा गुंजारव ऐकताच सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली. पळा पळा, मधमाशा आल्या, असे ओरडत सर्वजण जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. बंकटलाल आणि इतर भक्त देखील घाबरून दूर पळाले. पण या सगळ्या गोंधळात एकच व्यक्ती आपल्या जागेवर शांतपणे बसून होती. ते म्हणजे श्री गजानन महाराज. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. ते पूर्णपणे निर्विकार, शांत आणि समाधानी होते. मधमाशांचा संपूर्ण थवा महाराजांच्या भोवती गिरट्या घेऊ लागला. हे दृश्य पाहून दूर उभे असलेले लोक थरथर कापू लागले. सर्वांना वाटले आता महाराजांना मधमाशा चावतील. पण महाराज अजिबात विचलित झाले नाहीत. काही क्षणांनी महाराजांनी अत्यंत प्रेमाने आणि शांत स्वरात त्या मधमाशाकडे पाहिले. ते म्हणाले, आता शांत व्हा. तुमचा राग मी समजू शकतो. आता तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. महाराजांचे हे प्रेमळ शब्द ऐकताच एक अद्भुत चमत्कार घडला. क्षणभरापूर्वी आक्रमक झालेल्या त्या हजारो मधमाशा क्षणात शांत झाल्या. एकामागोमाग एक मधमाशी महाराजांच्या अंगावरून उडाली आणि सरळ आपल्या मोहोळावर जाऊन बसली. संपूर्ण परिसर पुन्हा शांत झाला. हे दृश्य पाहून दूर उभे असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डोळ्यावर त्यांचा विश्वासच बसेना. बंकटलाल धावत महाराजांजवळ आले. त्यांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले. ते भावुक होऊन म्हणाले, महाराज, आपण खरेच परमेश्वराचे अवतार आहात. ज्या मधमाशा माणसाला क्षणात घाबरवतात, त्या देखील आपल्या आज्ञेचे पालन करतात. महाराज फक्त मंद स्मित करत शांत बसून राहिले. त्यांनी कोणताही गर्व केला नाही. कारण संतांचे सामर्थ्य हे त्यांच्या अहंकारात नसून करुणा, प्रेम आणि ईश्वराशी असलेल्या अखंड एकरूपतेत असते. या प्रसंगाने उपस्थित सर्व भक्तांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा अनेक पटींनी वाढली. त्यांना खात्री पटली, श्री गजानन महाराज हे सामान्य संत नसून साक्षात परब्रह्म परमेश्वराचे दिव्य स्वरूप आहेत. या प्रसंगातून आपल्याला मोठा संदेश मिळतो. आपणही आपल्या जीवनात राग, मत्सर आणि अहंकार सोडून प्रेम, दया आणि श्रद्धा स्वीकारली तर जीवनातील अनेक संकटे सहज दूर होऊ शकतात. श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात पोते.